उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा स्वभाव आहे, गरज करो वैद्य मरो. आणि याप्रमाणे उद्धव ठाकरे वागतायत. काम खतम, मोहब्बत खतम. ज्या शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवलं, संपूर्ण पक्ष त्यांच्या मागे उभा केला, त्या शरद पवार हे आजारी आहेत, त्यांचं वय झालं आहे आणि त्यांची इच्छा आहे राज्यसभेवर जाण्याची. हे कोणी सांगितलं आहे? तर संजय राऊतांनी सांगितलं आहे. आणि त्या एका खासदारकीसाठी पाठिंब्याकरता सुप्रियाताई यांना घरी जाऊन भेटावं लागतं, जयंत पाटील यांना 10 फोन करावे लागतात. आणि त्या भेटून गेल्यानंतर आदित्य ठाकरे ट्विट करतात, आमचं काही ठरलं नाही. ही शोकांतिका आहे आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. उद्धव ठाकरे आपल्या स्वभावाप्रमाणे वागलेले आहेत, त्यामुळे अख्खं महाराष्ट्र या लाजिरवाणी गोष्टीबद्दल उद्धव ठाकरे यांना कधीच माफ करणार नाही. त्यांनी खुलासा केलेला आहे पवारांनी. 2023मध्ये मुख्यमंत्री असताना VSR कंपनीने इराण आणि इराकच्या हवाई हद्दीची परवानगी घेतली नव्हती, असा मोठा स्फोट केला. काय वाटतं VSR कंपनीने शिंदेच्या बाबतीत देखील हलगर्जीपणा केला? रोहित पवार यांनी मांडलेला विषय अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातून कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे फोन यायला लागलेले आहेत. सर्व शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. VSR कंपनीच्या या विमान प्रवासासंदर्भात आम्हाला तूर्त या संदर्भात ठोस माहिती नाही आहे. माननीय एकनाथ शिंदेसाहेबच त्या संदर्भात सांगू शकतील आणि मी आज स्वतः भेट घेऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडनं ती आम्ही माहिती घेणार आहोत. मुख्यमंत्र्यांना घेऊन जाणाऱ्या विमान प्रवासात जर अशा पद्धतीने जर हलगर्जी होणार असेल तर ती बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. चारी बाजूनी चौकशी होत आहे. त्याच देखील असं म्हटलं गेलं आहे की रोहित पवारांनी इराकने विमान पाडण्याची देखील धमकी दिली होती, कुठेतरी हे विमान परवानगी नसल्यामुळे. हीच बाब अत्यंत गंभीर आहे. जर ती कंपनी इराक आणि इराण या हद्दीमध्ये जर विमान नेत असेल, त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री आहेत आणि जर मुख्यमंत्र्यांनी खरंच त्या विमानातून प्रवास केला असेल, त्या संदर्भात माहिती ते देतील. परंतु ही बाब जर सत्य असेल तर अत्यंत गंभीर आहे, हलगर्जीपणा आहे आणि चुकीच्या पद्धतीने ही कंपनी वागत असेल असं मला वाटतं आहे. त्यामुळे चिंताजनक ही परिस्थिती आहे. परंतु या संदर्भात एकनाथ शिंदेसाहेबच त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच खरी गोष्ट माहिती पडणार आहे. परंतु शिवसैनिकांमध्ये रोहित पवारांनी जे स्टेटमेंट केलेलं त्यामुळे अस्वस्थता निर्माण झालेली आहे. त्यांनी असं सांगितलं की बहरीनमध्ये पेट्रोल भरण्यासाठी विमान त्या स्थळावर थांबलं होतं आणि जुरी इथून जायला निघालं होतं, तेव्हा इराणचं जे फायटर प्लेन आहे ते प्लेन क्रॅश करण्याची त्यांनी धमकी दिलेली होती. जी काही गोष्ट अत्यंत चिंताजनक आणि गंभीर आहे, मी तुम्हाला सांगतोय की गोष्ट अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. जर त्या कंपनीचं विमान असेल, त्यांनी जर परवानगी घेतली नसेल, हवाई नियम जर पाळले गेले नसतील तर अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. एवढंच मला या ठिकाणी बोलावं करायची अशी वाटते की रोहित पवार देखील गुन्हा दाखल करण्यात गेले असतात, त्यांना देखील कुठेतरी गुन्हा दाखल करता आला होता, नंतर तक्रार घेण्यात आली. का वाटतं काय कारवाई झाली पाहिजे अशा? बघा, रोहित पवार ज्या पद्धतीने काही गोष्टी समोर सांगतायत, अर्थात ते विमानं उडवतायत तर नक्की काय करतायत त्याची चौकशी सरकार करेल. सरकारने करायला पाहिजे, सरकार करेल. काल एक त्या कंपनीचा एक व्हिडिओ आलेला आहे जो जय पवारांनी ट्विट केला होता की पायलटच्या सीटवर बसून त्या विमान कंपनीच्या मालकाचा मुलगा जे काय बसला होता आणि काही गेम खेळत होता वगैरे. तर ह्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत. अशा पद्धतीने जर ती कंपनी वागत असेल, अशा पद्धतीचं जर त्या कंपनीची वर्तणूक असेल, बिहेवियर असेल, त्या कंपनीवरती कारवाई करायला पाहिजे. तर अजित पवारांच्या घटनेनंतर कुठेतरी एकनाथ शिंदेच्या जीवाचा धोका तुम्हाला वाटतो का? तुम्ही काय? हे बघा, जीवाचा धोका हा विषय नाही आहे. पवारसाहेबांचा अपघात होता, या संदर्भात काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. रोहित पवार त्या संदर्भात
संशय व्यक्त करतात. आम्ही काही कोणाला घाबरत नाही आहोत किंवा आम्ही अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात नाही आहे. उगाचच काहीतरी वातावरण निर्माण करणं हा विषय आमचा नाही आहे, शिवसैनिकांचा नाही आहे. तर सध्या सर इनमें जानना चाहेंगे रोहित पवार जो प्रेस कॉन्फ्रेंस में कुछ गंभीर विषय जो है सामने कैसे देखते हैं, क्या कहना चाहिए? देखो, रोहित पवार जी ने जो मुद्दा उपस्थित किया है वो चिंताजनक है. जो उन्होंने आज जो बोला है उस वजह से महाराष्ट्र में नहीं तो पूरे हिंदुस्तान में हमारे कार्यकर्ता, हमारे पदाधिकारी संभ्रमित हो गए हैं. फ़ोन कर रहे हैं ये क्या हो रहा है, ये क्या हुआ था. इसी तरह उनमें अस्वस्थता निर्माण हो गई है. अगर VSR कंपनी के प्रवास में अगर कुछ ऐसा होगा तो उनकी जानकारी एकनाथ शिंदे साहब को ही मालूम होगा. हम उनसे बात करेंगे, उनको पूछेंगे. लेकिन एक CM को लेके जाने वाले विमान में उनके प्रवास में इसी तरह के जो हलगर्जी उन्होंने किया है वो गलत काम है. ये बात बहुत गंभीर है. अगर ये कंपनी ने इसी तरह का काम किया होगा तो उनके ऊपर कार्रवाई होना चाहिए. सर, कल राज्यसभा का फॉर्म भरने का आखिरी दिन है, अभी तक महाविकास आघाड़ी से जो है कैंडिडेट तय नहीं हो पा रहा. किस प्रकार से देखते हैं? एक तरफ जयंत पाटिल जैसे नेता उद्धव ठाकरे की मुलाकात करने के बाद आदित्य ठाकरे ट्वीट कर रहे हैं कि अभी तक कुछ फाइनल नहीं हुआ. देखो, ये बहुत बड़ी चिंताजनक है. और मराठी में कहते हैं लाजिरवाणी, शर्मनाक बात है. जिस पवार साहब ने उद्धव ठाकरे जी को मुख्यमंत्री बनाया, मुख्यमंत्री की कुर्सी पे जाके बिठाया, लेकिन उनका भी उम्र हुआ है, वो बीमार हैं. उनकी इच्छा है कि राज्यसभा पे वापस खासदार करके चुन के जाने की. वो बात संजय राउत ने बताई है. लेकिन वही उद्धव ठाकरे शरद पवार जी को पाठिंबा नहीं दे रहे हैं. उनके घर पे सुप्रिया जी को जाना पड़ रहा है, जयंत पाटिल को 10 बार फ़ोन करना पड़ रहा है. वो जाने के बाद जिस शरद पवार जी ने उद्धव ठाकरे जी को मुख्यमंत्री बनाया, वही उद्धव ठाकरे उनके जाने के बाद आदित्य ठाकरे ट्वीट कर रहे हैं कि अभी तक हमारा कुछ तय नहीं. ये बहुत शर्मदायक ये बात है और ये गलत काम. यूबीटी की आदत है काम खत्म मोहब्बत खत्म, और उनकी आदत की तरह यूबीटी का जो अपना जो रवैया है वो उसी तरह का उनका रवैया है. सर, पिछले कुछ दिनों से देख रहे हैं मनसे पक्ष राज ठाकरे जो है एकनाथ शिंदे से बार बार मुलाकात कर रहे हैं. इस मुलाकात को लेकर जो है उद्धव ठाकरे ने भी थोड़ी सी दूरी और नाराजगी जताई. देखो, ये तो सही है कि राज ठाकरे जी के वजह से यूबीटी की सीट बढ़ गई, लेकिन अभी उनका काम खत्म हुआ. काम खत्म मोहब्बत खत्म. गरज करो वैद्य मरो, इसी तरह की आदत उद्धव ठाकरे जी की है. भाजपा के साथ चुनाव लड़े, विधानसभा चुन के आने के बाद सत्ता और कुर्सी के लिए कांग्रेस के साथ हाथ मिलाया, मुख्यमंत्री बन गए. उसी तरह एक स्वीकृत सदस्य देने का था, लेकिन यूबीटी को उन्होंने दिया नहीं, इसीलिए मनसे में नाराजी. और मुझे ये कहना है, मनसे यूबीटी ने खरीद नहीं ली है. राज ठाकरे किसी का सुनने वाले आदमी लोग नहीं है. वो खुद का निर्णय खुद लेने वाला आदमी है. वो खुद का निर्णय खुद लेने वाला नेता है. वो उद्धव ठाकरे के दबाव में रहने वाले नहीं है. अगर उद्धव ठाकरे जी को ऐसा लगता होगा तो राज साहब उनका सुनने वाले नहीं है. चेहऱ्यांची नावं समोर येतात. काही बिहारमध्ये देखील मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार राज्यसभेवर जाऊ शकतात आणि तसं झाल्यास बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. तर बघा, बिहारचं राजकारण, दिल्लीचं राजकारण, कोण कुठे जाईल, कोण कुठला मंत्री होईल, जेव्हा होईल त्याच वेळी बोलणं योग्य वाटतं. आता नक्की काय होतं आहे हे मलाही कल्पना नाही.
त्या संदर्भात माहिती घेऊन मग तुम्हाला त्याचं उत्तर देईन. शरद पवार असतील या ठाकरे गटांमध्ये देखील अनेक लोकांची नावं समोर येत आहेत. पाहिलं तर राजन विचारांची देखील नावं समोर येत होतं, त्यानंतर खैरे असतील, अशा अनेक लोकांची नावं समोर येतात. मला असं वाटतं की आपण पाहतोय की प्रियांका चतुर्वेदींचं नाव खूप आघाडीवर आहे. त्यामुळे इतरांना कोणाला संधी मिळेल असं मला वाटत नाही. त्या स्वतः निवृत्त होत आहेत आणि मला तरी असं वाटतं की प्रियांका चतुर्वेदी यांना संधी मिळेल. तर आपल्या शिवसेनेकडून कोणाला संधी मिळणार आहे राज्यसभेत? मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब लवकरच नाव जाहीर करतील. एकनाथ शिंदे राज ठाकरे भेटल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये कुठे नाराजी याचा फटका मुंबई महानगरपालिकेमध्ये बसणार आहे. काय वाटतंय, तुम्ही देखील एक खासदार आहात. बघा, राजसाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे आणि राजकारणामध्ये मित्रत्व तर पण असतं. एकनाथ शिंदेसाहेब, राजसाहेब ठाकरे साहेब मित्र आहेत. बाळासाहेबांच्या मुशीतून तयार झालेले एक कार्यकर्ते आहेत, रस्त्यावरचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी भेटणं काही गैर नाही आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरेंना जर राग आला असेल तर कदाचित त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्या गोष्टी असतील. राजसाहेबांना काही विकत नाही कोणी घेतलेलं आहे. मनसे ही UBTने विकत घेतलेली नाही आहे आणि त्याकरता त्यांना जर अटी टाकल्या असतील, याला भेटू नये, कोणाला भेटू नये, आणि मला नाही वाटत तर राजसाहेब त्या अटी मान्य करतील. राजसाहेब स्वयंभू निर्णय घेणारे आहेत. स्वतःचा विचार, स्वतःची तत्त्व मानणारे राजसाहेब ठाकरे नेते आहेत. बाळासाहेबांचा माणूस तर खूप मला आजही वाटतं आहे की यापुढे राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब एकत्र यावेत. हे मला वाटतं आहे, माझी भूमिका आहे. आणि माझ्यासारख्या अनेक शिवसैनिकांना वाटतं आहे की राजसाहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांची युती व्हावी. आता उद्धव ठाकरेंना वाईट वाटतंय, त्यांना काय पोटसूळ उठला आहे, मला नाही काय कल्पना. परंतु मला एवढंच म्हणायचं आहे की मनसे ही UBTने काय विकत घेतलेली संघटना नाही आहे. मनसे ही स्वयंभू संघटना आहे, स्वतःच्या मेहनतीने तयार झालेली आहे. त्यामुळे राजसाहेबांवरती हिटलरशाही किंवा छडी घेऊन विचार मांडण्याची किंवा नियम राजसाहेब ऐकणारे नाही आहेत त्यातले. असं तुम्ही म्हणालात की नाराजीबाबत, मात्र पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेमध्ये पुन्हा नाराजीचं चित्र निर्माण झालं, चित्र कळतंय. उद्धव ठाकरेंनी स्वीकृत नगरसेवक पद नाकारल्यानंतर प्रभाग समितीवरती प्रस्ताव दिला, पण राज ठाकरेंनी नाकार दिल्याचं कळतंय. यावरून देखील आता हे बघा, हे तर सत्य आहे की मनसेने पाठिंबा दिला, यामुळे UBTच्या एवढ्या सीट आलेल्या आहेत. परंतु त्यांचा स्वभाव आहे UBTचा, गरज सरो आणि वैद्य मरो. काम झाल्यानंतर कोण कोण असे प्रश्न विचारणारी ही मंडळी आहेत. त्यांची एकच मागणी होती की एखादा स्वीकृत सदस्य द्यावा. मला वाटतं त्यांनी ते देणं अपेक्षित होतं. परंतु काम खतम, मोहब्बत खतम अशी पद्धत आहे. आपण पाहिलं आहे की शिवसेना आणि भाजप आम्ही विधानसभेच्या निवडणुका यापूर्वी लढलो आणि मग सत्तेसाठी आम्ही काँग्रेसबरोबर गेलो. हा UBTचा स्वभाव आहे, UBTचा गुणधर्म आहे आणि त्याच पद्धतीने ते वागलेले आहेत. तर नवी मुंबईमध्ये ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे त्याप्रमाणे ठाण्यातल्या काही समिती असतील त्यामध्ये देखील भाजपला फटका बसतो. हे बघा, परिवहन समितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो नियम लागू आहे, आत्तापर्यंत 2007 नंतर ज्या पद्धतीने संख्याबळावर आधारित परिवहन सदस्य नामनिर्देशित केले जातात, स्वीकृत सदस्य नामनिर्देशित केले जातात, हा नियम 2007 नंतर या महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदांमध्ये आहे. आत्तासुद्धा निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा हाच नियम लागू केलेला आहे. परंतु नवी मुंबईमध्ये 25-2चा आधार घेऊन परिवहन समितीच्या सर्व जागा गणेश नाईक आणि मंडळींनी जे स्वतःला घेतलेल्या आहेत, याची पुनरावृत्ती ठाण्यात करा असा आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. सत्य आहे, आमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. स्वीकृत सदस्य आणि परिवहन समिती सदस्य हे पूर्णपणे शिवसेनेला घ्या. ज्या नियमाचा 25-2चा आधार घेतला त्याच नियमाचा आधार घेऊन परिवहन समिती सदस्य आणि स्वीकृत सदस्य आपल्यालाच घ्या, आपली मेजॉरिटी आहे. हा सर्व पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. परंतु एकनाथ शिंदेसाहेब या संदर्भात निर्णय घेतील. परंतु पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, हा सूर्य, हा जयद्रथ, हा दाखवून द्या.
ज्या कायद्याची निर्मिती घोडे बाजार रोखण्याकरता झाली, सत्ताधारी पक्ष स्वतःचंच गाजवणार, इतर पक्षाला प्रतिनिधित्व देत नाही म्हणून जो एकतीसह निर्माण झाला तो फाट्यावर मारलेला आहे नवी मुंबईमध्ये. तशाच पद्धतीने ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका यामध्ये त्याची पुनरावृत्ती करा असा कार्यकर्त्यांचा आमचा आग्रह आहे. हे सत्य आहे. गणेश नाईक यांच्यामुळे कुठंतरी भाजपला बक्षू शकतो या ठिकाणच्या ठाणेकरांना का वाटतं येणाऱ्या काळात युतीचा धर्म इकडं पाळला गेला. बघा, युतीचा धर्म हा पाळला गेला पाहिजे. आमच्याकडे सुद्धा मेजॉरिटी आहे, 65ची मेजॉरिटी लागते, आमच्याकडे 76 आहे, परंतु युतीचा धर्म आजही आम्ही पाळत आहोत. कल्याणमध्ये सुद्धा एकतर्फी मेजॉरिटी आहे, उल्हासनगरमध्ये सुद्धा आम्हाला मेजॉरिटी आहे, परंतु आम्ही त्या ठिकाणी युतीचा धर्म पाळतो आहे. अशाच पद्धतीने नवी मुंबईत सुद्धा युतीचा धर्म पाळला पाहिजे, कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. तर एक वेगळा प्रश्न, अजित पवार हयात असताना सुनील तटकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या अध्यक्षांनी राजीनामे दिले होते, पण अजितदादांनी न मंजूर केलेले राजीनामे त्यांच्या मृत्यूनंतर तटकरेंनी मंजूर केले अशी माहिती समोर येते. तटकरेंच्या विरोधात पक्षात राग निर्माण झाला होता का? बघा, त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे. प्रत्येक पक्षाचे निर्णय त्या पक्षातले पदाधिकारी घेत असतात, त्यामुळे यावरती प्रतिक्रिया देणं मला उचित वाटत नाही.